नमस्कार. खरं तर ना आता पाऊस चालू झालाय पुण्यात, तर प्रचंड पाऊस पडतोय, तुम्हाला माहितीच आहे. आता खरी कारची गरज निर्माण झालेली आहे की आता कार पाहिजे आपल्याला. मग मुलांना शाळेत सोडायचं असो किंवा स्वतःला ऑफिसला जायचं असो, कार तर हवीच. आणि आपल्याकडे तर भरपूर कारचा स्टॉक आहे. तुम्ही आपला कॅटलॉग वेबसाईट याच्यावर कशावरही जाऊन बघू शकता. जनरली काय होतं माहितीये का, ज्या वेळेला आम्ही कारचे व्हिडिओ बनवतो ना, त्यावेळेला एखाद्या कारवर फोकस होतं आणि ती कार तेवढ्या सेकंदात, तुम्हाला माहिती रील फार कमी सेकंदाची असते आणि त्याच्यात तेवढी कार कव्हर करणं आम्हाला गरजेचं असतं. त्यामुळे सगळा स्टॉक तुम्हाला दाखवता येत नाही. तर आज मी तुम्हाला सगळा स्टॉक दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला तर माहितीच आहे, मगाशी मी बोलले की आपल्याकडे भरपूर स्टॉक असतो आणि नेहमी असतो. 100+ कार आपण ठेवतोच, कारण तेवढ्या कार आपल्याला लागतात शोरूममध्ये. साधारणतः आपल्या जेवढा स्टॉक आहे त्या स्टॉकमध्ये 70% स्टॉक हा आपला SUV मध्ये आहे. मग त्यामध्ये तुम्हाला महिंद्रा किंवा टोयोटा, टाटा मधल्या वगैरे ऑप्शन्स तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. आणि आम्ही नेहमी सांगतो कस्टमरला की आम्ही सगळ्या कार घेतो, ह्या सगळ्या चेक केलेल्या असतात. प्रॉपर चेकअप केल्याशिवाय आपण कार घेत नाही. साधारणतः 113 ते 140 पॉईंट चेकअप होतात आणि मगच आपण कार घेतो आणि त्यानंतर डिस्प्लेला लावतो. असंही रँडम कुठली कार आली आणि आपण डिस्प्लेला लावली असं होत नाही. लँड रोवरची डिस्कवरी आपल्याकडे आहे, डिझेल गाडी आहे, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे. त्याचबरोबर टाटाची आपल्याकडे सफारी अवेलेबल आहे, स्कोडाची कुशाक आपल्याकडे अवेलेबल आहे. ज्यांना अगदीच SUV घ्यायची नसेल त्यांच्यासाठी मिड SUV म्हणता येईल. मिड SUV मध्ये आपल्याकडे दोन कुशाक अवेलेबल आहे. ही ब्लॅक आहे, एक रेड कलर मध्ये आहे. कियाची सेल्टॉस आपल्याकडे अवेलेबल आहे. त्याचबरोबर आपण टोयोटाच्या इनोवा क्रिस्टा कंटिन्यू सेल करत असतो. आपल्याकडे 5 ते 7 गाड्या कायम आपल्याकडे अवेलेबल असतात. त्यातल्या आता मी तुम्हाला दाखवतेय, एक व्हाईट कलर मध्ये आहे आपल्याकडे, ही डिझेल गाडी आहे. त्याचबरोबर एक ग्रे कलर मध्ये आहे, ही पण डिझेल गाडी आहे आणि दोन्ही ऑलमोस्ट नवीन कार आहे. स्कोडा कुशाक आपल्याकडे फार सुंदर कलर रेड कलर मध्ये अवेलेबल आहे. ही पेट्रोल ऑटोमॅटिक कार आहे. त्याचबरोबर ती 1 लिटर आहे. ज्यांना मायलेजचा कन्सर्न आहे त्यांच्यासाठी बेस्ट आहे. आणि रेड कलर तर सगळ्यांच्या आवडीचा असतो. ज्यांना ऑटोमॅटिक कार घ्यायची त्यांच्यासाठी ही कार फार बेस्ट ऑप्शन आहे. त्याचबरोबर आपल्याकडे रेनॉल्टची कायगर आहे. कायगर सुद्धा पेट्रोल ऑटोमॅटिक मध्ये आहे. स्मॉल सेगमेंट मध्ये ज्यांना कार घ्यायची आहे किंवा ऑलरेडी एक फॅमिली कार आहे मोठी आपल्याकडे आणि मग आपल्याला कार हवी असेल तर तुम्ही ह्या कारचा विचार नक्की करू शकता. आता काय होतं ना, पूर्वी कसं व्हायचं की एक घर एक गाडी असायची. आता काय होतं, प्रत्येक माणसांना बाहेर पडावं लागतं, प्रत्येकाला बाहेर पडावं लागतं आणि प्रत्येकाला गाडीची गरज असते. त्याच्यामुळे एका घरात जर 4 लोक असतील तर 4 कार अवेलेबल असतात. तर त्याचप्रमाणे जर मग एक फॅमिली कार मोठी असेल किंवा न्यू असेल किंवा चांगल्या सेगमेंटची कार असेल तर तुम्ही एक कार नक्की छोटी घेऊ शकता. मी मगाशी म्हणाले तसं काही कार आपल्याकडे सतत अवेलेबल असतात आणि सतत आपण त्या सेल करत असतो आणि सतत कस्टमर्स असतात आपल्याकडे. जसं मी इनोवा क्रिस्टा बद्दल बोलले तसंच आपल्याकडे हुंडाई क्रेटामध्ये पण भरपूर ऑप्शन्स अवेलेबल असतात. दर 3 ते 4 व्हिडिओ नंतर आपले क्रेटाचे व्हिडिओज येतात, तुम्ही बघत असताल. आणि आता पण साधारणतः 5 ते 7 क्रेटा आपल्याकडे अवेलेबल आहे. त्या क्रेटांमध्ये 2017ची डिझेल ऑटोमॅटिक क्रेटा आहे. 2019ची क्रेटा आपल्याकडे अवेलेबल आहे, ती पण डिझेल मॅन्युअल आहे. त्यानंतर 2020ची क्रेटा अवेलेबल आहे. 2022 आणि 23च्या गाड्या अवेलेबल आहेत. त्या नाईट एडिशन आहेत. तुम्ही दोन्ही गाड्या बघितल्या असतील त्या नाईट एडिशन आहेत. तर ह्या तुम्ही कारसाठी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे कियाची सोनेट अवेलेबल आहे, ही तर आता नवीनच आलेली आहे. त्याचबरोबर महिंद्राची स्कॉर्पिओ एन आहे, 2024चं मॉडेल आहे, म्हणजे अगदी लेटेस्ट आहे. ब्लॅक कलर, ज्यांना कार आवडते त्यांच्यासाठी बेस्ट गाडी आहे. डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे, ही तुम्ही बघू शकता. काय होतं ना, मार्केटमध्ये वेगवेगळे मॅन्युफॅक्चर वेगवेगळे प्रोडक्ट्स आणतात आणि त्याप्रमाणे जसं मार्केट चेंज होतं तसा ट्रेंड चेंज होतो. तर आता सध्या SUVचा ट्रेंड खूप हाय वरती आहे की जर मी मगाशी म्हटलं तसं घरात जर तुमच्या 2-3 कार असतील तर त्यातली एक कार SUV नक्कीच असते. तर मी मगाशी तुम्हाला महिंद्रा स्कॉर्पिओ एन दाखवली, आता ही महिंद्रा XUV 500 आहे आपल्याकडे. ही पण डिझेल ऑटोमॅटिक आहे. त्याचबरोबर आता आपल्याकडे XUV 700चे साधारणतः 3 ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तिन्ही ऑप्शन डिझेल आहेत. 2024-23च्या गाड्या आहेत ह्या सगळ्या. आणि त्याचबरोबर यामध्ये काही मॅन्युअल आहे, काही ऑटो आहेत. मी मगाशी तुम्हाला टोयोटा इनोवा क्रिस्टा बद्दल बोलले, तसंच आता आपल्याकडे टोयोटाच्या फॉर्च्युनर 3 फॉर्च्युनर अवेलेबल आहेत. त्यातल्या 2 इथं आहेत, एक टेस्ट ड्राईव्हला गेली आहे. तर दोन्ही फॉर्च्युनर ह्या MH1214 मध्येच आहेत, डिझेल ऑटोमॅटिक मध्ये गाड्या आहेत. तर तुम्हाला, आणि व्हाईट कलर आहे विशेष म्हणजे, कारण लोकांना फॉर्च्युनर म्हटलं की व्हाईट आणि ब्लॅक या दोनच कलरवरती जास्त पसंती आहे. मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे SUV कार भरपूर असतात, तसंच आता आपल्याकडे ठार पण भरपूर असतात. आता आपल्याकडे 4 ते 5 ठार अवेलेबल होत्या, त्यातल्या 2 डिलिव्हरी दिल्यात. एक ठार आता बाहेर गेलेली आहे आणि 2 ठार अवेलेबल आहेत. मग अशी तुम्ही बघितलं कस्टमर आपले ठार चेक करत होते, टेस्ट ड्राईव्हला गाडी गेलेली आहे. त्याचबरोबर आता 2 ठार आहेत. दोन्ही ठार मधली ही ठार आहे, ही हार्ड टॉप आहे. 2024ची पेट्रोल ऑटोमॅटिक ठार आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे. ज्यांना डिझेल कार घ्यायची नाहीये किंवा रनिंग फार कमी आहे त्यांच्यासाठी ही बेस्ट ऑप्शन आहे.
शिवाय 4x2 आहे, त्यामुळे मायलेजचाही तुम्हाला काही बेनिफिट राहणार आहे. त्याचबरोबर ही हार्ड टॉप आहे. आणि दुसरी जी आपल्याकडे थार अवेलेबल आहे ही 2022ची डिझेल ऑटोमॅटिक 4x4. शिवाय याचं सॉफ्ट टॉप आहे. सॉफ्ट टॉपमध्ये काय होतं ना की ज्यांना आपल्याला ओपन थारचा आनंद घ्यायचा आहे किंवा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे ते तुम्ही एक्सपिरियन्स घेऊ शकता. आता याचाही पावसाळा चालू झालेला आहे, त्यामुळे सीझन आहे ऑफ रोडिंगचा. तर या सीझनला तुम्ही आपल्याकडनं थार घेऊन तो सीझन नक्कीच एन्जॉय करू शकता. यानंतर आपल्याकडे सिडानमधल्या ज्या कार आहेत त्यातले मी काहीच ऑप्शन दाखवणार आहे. सगळे ऑप्शन मला वाटत नाही कव्हर होतील की नाही माहिती नाही, तर चला आपण बघूया. ही आहे हुंडाई वेरना, आपल्याकडे डिझेल मॅन्युअल गाडी आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मर्सिडीज आहे, 2011ची गाडी आहे, डिझेल ऑटोमॅटिक गाडी आहे, रिपासिंग झालेला आहे, इन्शुरन्स व्हॅलिड आहे. ज्यांना लो बजेटमध्ये प्रीमियम कार यूज करायची त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. त्यानंतर आपल्याकडे नवीन मध्ये एक मर्सिडीज आहे, ही आहे C220D. तर ही पण तुम्ही बघू शकता. होंडा सिटीचे आपल्याकडे साधारणतः 5 ऑप्शन अवेलेबल आहे. 2017 पासून 2020ची रेंज आपल्याकडे अवेलेबल आहे. 4.0 जनरेशन आहे, ती यामधली सुद्धा कार अवेलेबल आहे. काही कार ह्या डिझेल मॅन्युअल आहेत, काही कार ह्या पेट्रोल ऑटोमॅटिक आहेत. तर ज्यांना ऑटोमॅटिक घ्यायची आहे ते ऑटोमॅटिक किंवा ज्यांना मॅन्युअल घ्यायची ते मॅन्युअल पण कार घेऊ शकतात. हुंडाई वेरना आहे, पेट्रोल गाडी आहे, पेट्रोल मॅन्युअल. साधारणतः रनिंग फार 18,000 किलोमीटर वगैरे झालेलं आहे. ही 2017ची वेरना आहे. त्याचबरोबर आणखी एक आपल्याकडे सिल्वर कलरमध्ये हुंडाई वेरना अवेलेबल आहे, मॅन्युअल कारमध्ये अवेलेबल आहे. त्याचबरोबर मी मगाशी सांगितलं तसं महिंद्राची आपल्याकडे भरपूर स्टॉक अवेलेबल असतो. महिंद्राची XV300 आपल्याकडे अवेलेबल आहेत. 2024चं मॉडेल आहे, W8, 10+ एअरबॅग्स आहेत तिला आणि साधारणतः 6,000 किलोमीटर चाललेली डिझेल ऑटोमॅटिक कार आहे. किया सेल्टॉस आहे आपल्याकडे, ही पेट्रोल मॅन्युअल गाडी आहे. त्याचबरोबर आपल्याकडे मारुतीची आत्ता स्टॉकमध्ये ॲड झाली आहे, 10 मिनिटात झालेत फक्त स्टॉकमध्ये कार्य. 2025ची म्हणजे 11 महिने जुनी आहे. ZX आहे, CNG कार आहे, टॉप मॉडेल आहे आणि रनिंग पण फार कमी आहे, साधारणतः 10,000 किलोमीटर चाललेली आहे. तर ही कार पण तुम्ही प्रिफर करू शकता. मी तुम्हाला नेहमी सांगते तसंच आपल्याकडे 80 ते 90% बँक लोन होतं. प्रॉपर बँक्स बरोबर आपलं टाईप आहे. आपण संपूर्ण महाराष्ट्र कार ट्रान्सफर करून देतो. त्याचबरोबर आपल्याकडे इन्शुरन्स फॅसिलिटी अवेलेबल आहे, वॉरंटी फॅसिलिटी अवेलेबल आहे आणि सर्टिफाईड केल्याशिवाय कार आपल्या स्टॉकमध्ये लागत नाही. आता तसं पाहायला गेलं तर सगळ्या कार पुन्हा एकदा कव्हर झालेल्या नाही आहेत, पण तुम्ही वेगवेगळा स्टॉक आपल्याकडे जो येतोय आणि रोज नवीन स्टॉक येतो, तर त्यामुळे स्टॉक चेकिंगसाठी किंवा तुम्हाला जी कार हवी आहे तुमची ड्रीम कार शोधण्यासाठी तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि तुम्हाला तसं पाहायला गेलं तर आपले कस्टमरही तुम्हाला सांगतातच आहेत, आम्ही वेगळं सांगायची गरज नाही की स्टॉकबद्दल. तर तुम्हाला जर आपला स्टॉक बघायचा असेल तर तुम्ही नक्की विजिट करू शकता गुडविल मोटर्स बावधनला. म्हणजे डेली 10 ते 7 आपण अवेलेबल असतो, तुम्ही नक्की विजिट करू शकता.